सध्या सोशल मीडियावर आपल्याला एकच नाव ऐकायला मिळतंय ते म्हणजे द भैया गायकवाड किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. नेमकं काय हा प्रकार आहे? रातोरात हा रील एवढा व्हायरल का होतोय? संपूर्ण महाराष्ट्राच्या इंस्टाग्रामवर एकच रील दिसतोय. नमस्कार, मी भैया गायकवाड बोलतोय, द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष. तो जनतेची कामं करतोय, जनतेचे प्रश्न सोडवतोय आणि त्याला ट्रोलही केलं जात आहे. नेमका कोण आहे हा भैया गायकवाड हे शोधण्यासाठी झी मीडियाची टीम पोहोचली. नाशिकच्या येवला तालुक्यातील धामोडा या ठिकाणी येथील हा तरुण आहे. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवलेला तरुण 8 दिवसांपूर्वी फक्त 500 फॉलोअर घेऊन बसलेला आज 40,000हून 8 दिवसांमध्ये त्याचे फॉलोअर्स वाढलेले आहे. काय कारण नेमकं त्याचं रील एवढं व्हायरल होण्याचं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे भैया गायकवाड. नमस्कार, तुझं झी 24 तास मध्ये स्वागत आहे. काय सांगशील नेमकं तुझं रील एवढे व्हायरल होत आहे? कोण आहेस भैया गायकवाड? कोण मी भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. माझं गाव दामोड. तर विषय असा की मी लहान होतो, माझं 8 दिवसापूर्वी माझे 1000 फॉलो होते. तेव्हा मला पब्लिक बोलायची की तुझ्याकडून होणार नाही, शिव्या गाळ्या करायची की भाऊ तुझ्याकडून काहीच होणार नाही, तू व्हिडिओ बंद कर, मागं वाढायचे, सर्व करायचे. मग मी एक ट्रेंड चालू केला की पब्लिकची जनसेवा करायची. काय भाऊ, ते खिशातून पैसे गेले तरी चालेल, पण पब्लिकची जनसेवा करायची. मग मी काय केलं की द किंग मेकर ग्रुपच्या अध्यक्षवाल्यांना फोन लावला की मला दादा पद पाहिजे, दामोड्यामधलं पद द्या. पद घेतलं मी त्यांच्याकडून. पद घेतल्यानंतर मग पब्लिक बोलले की अरे तू पद कशाला घेतलं, तुझ्याकडून काय काय होईल. मी जिथे ऍक्सिडेंट हो, काही हो, रोडचे काम असो, काय असो, मी कॉल करायचो आणि डायरेक्ट बोलायचो की तुम्ही करता की मी तिथं येऊ डायरेक्ट. भैया गायकवाड तू बोलतो. म्हणजे ही ऍक्च्युअल समाजसेवा करतोय की फक्त रील बनवण्यासाठी करतोय? नाही नाही, ओरिजिनल डायरेक्ट ओरिजिनल करतो, कारण द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष मी स्वतः आहे आणि मी ओरिजिनल करतो सर्व. आणि काय अनुभव आला तू जेव्हा पहिला रील टाकला? तो तुला वाटलं होतं एवढं व्हायरल होईल, आपण 8 दिवसात स्टार होऊन जाऊ, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव जाईल? नाही, मला वाटलंच नाही काय, फक्त म्हणलं सहज व्हिडिओ बनवून टाकू. मग पहिला व्हिडिओ असा ट्रेंडला गेला की बापरे, मला वाटलंच नाही एवढं व्हिडिओ जाईल म्हणून. पण मग गेला तो आणि पब्लिकनं भरपूर सपोर्ट केला. ट्रोल पण करते पब्लिक भरपूर आणि मला कमेंट पण करते, पण पब्लिक ट्रोल करते त्यामुळे मी अजून वर जातोय. तुला हे माहिती आहे का, तुझे रील अगदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गेलेले आहेत, शरद पवारांवर गेलेत, मोठ्या मोठ्या नेत्यांवर, मोठे सेलिब्रिटी सुद्धा तुझ्या आता रील कॉपी करताय. काय आनंद वाटतोय तुला? माहिती आहे तुला हे सर्व? नाही, मला काहीच नाही. माझा आला मला कोण माझे व्हिडिओ बघतंय ते सुद्धा माहित नाही, किती मोठे मला कोण माझे व्हिडिओ बघतंय की काय नाही, मला तेच काहीच नाही. एक दिवस काय विषय झाला की मी घरी होतो आणि संध्याकाळी मला फोन आला की दादा मी लातूरवरून तुम्हाला भेटायला येतो, आम्ही 4-5 जण. मग मोठ्या गाडीमध्ये ते सगळे भेटायला आले मला आणि बोलले की दादा कुठे आहे? म्हणलं दादा घरी आहे ना. म्हणजे दादा तुम्ही भेटायला येत्या का आम्ही येऊ? मग ते बोलले मी येवलेत येईल डायरेक्ट. मग सर्वजण आले की मला धामोड्यात भेटायला. घरचे बोलले हे काय चालवलंय म्हणे, घरच्यांना सुद्धा माहित नाही मी व्हिडिओ बनवतोय काय. डायरेक्ट घरी घरचे घाबरून गेले, ही कोण लोक आली तुला हा भेटायला? हा मला बोलले की काही भांडणं वगैरे केले, तू काय केले? पण मी काहीच नाही, डायरेक्ट सांगितलं दादा मला. ते डायरेक्ट स्वतः घरच्यांना बोलले की दादा त्यांना भेटायला आलोय, ती किती मोठे स्टार झाले तुम्हाला माहित नाही का, माझ्या काकाकडे त्यांच्याकडे राहतो मी. काका ते बोलले काय बोलतो म्हणे. म्हणलं ते खरंच माझा सत्कार वगैरे केला आणि भरपूर रात्रभर थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी गेले. पण मला वाटलंच नाही की माझे व्हिडिओ एवढ्या लांब लातूरपर्यंत, जालन्यापर्यंत जात आहे. तर आमच्या झी 24 तासच्या प्रेक्षकांना तुझ्या स्टाईलमध्ये एक समस्या सोडून दाखव की काय नेमकी तू कसं करतोय, रील कसं करतोय, जरा दाखव आम्हाला जरा. बरं, लगेच कॉल करतो. आता आमच्या येवला तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न पडलाय, झाडं पडलेली, तर लगेच काय call तू करतो. लाव जरा मी जो call. नंबर दिला त्याच्यावर कॉल. हो हो, MSCB ला कॉल लाव जरा. हॅलो, भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. भाऊ म्हणलं ते येवल्यात ते लाईट नाहीये, पोल वगैरे पडले पावसामुळे, तर ते तुम्ही लवकर काम सुरू करता का नाही? नाही, लवकर काम सुरू करता का नाही? लाईट नाही तिथं, काहीच नाही, अंधारात आहे, रात्रीचं लहान पोरं वगैरे राहतात, तुम्ही करता का नाही ते काम? करून देऊ शकता, टेन्शन नका घेऊ, आज करून देतो. मला भाऊंचा कॉल आला होता की लवकरात लवकर करून द्या, नाही तर मग मी तिथं येऊ का लगेच? सांगा, मी येतो लगेच. नाही काय गरज नाही, तुम्ही नका येऊ, करून देतो. ओके, चालतंय, काय अडचण. लोक संध्याकाळपर्यंत काम सुरू चालू करा, मी येतो तसं तिथं. चालेल, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा होता भैया गायकवाड. खरं तर येवला तालुक्यामध्ये वादळ आणि पाऊस खूप जोरात सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी झाडं पडलीत, विजेचे खांब पडलेत, विजेचा प्रश्न निर्माण झालाय. आज आपल्या जी 24 तास सोबत बोलताना भैया गायकवाड यांनी एका फोनवर प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. खरंच हा भैया गायकवाड एवढा ट्रेंडिंग मध्ये काय आहे याचं कारण आता आपल्याला समजलेलं आहे. मात्र त्याला हे माहित नाहीये की तो आता स्वतः एवढा ट्रेंडिंग मध्ये आहे. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज त्याचे रील रिपीट करताय.
हे त्याला माहित नाहीये. मला एक सांग, आणखी काय तू महाराष्ट्रामध्ये आता एवढा फेमस झालाय, तुला कसा अनुभव येतोय की तुला फोन कुठून कुठून फोन येत आहे? मला जालना, लातूर आणि वैजापूर तिकडनं पार पुणे, मुंबई तिकडनं कॉल येत आहे. भाऊ तुम्हाला भेटायला यायचं, तुम्ही घरी सापडशाल. मी डायरेक्ट काय करतोय, मला 3-4 हजार कॉल येत आहे. दोन्ही फोनवर पण एवढे कॉल येत आहे. मला एवढं व्हिडिओ म्हणजे कॉल उचलायचा विषयच येत नाही की कॉल कसे उचलू. मी एकटा राहतो स्वतः आणि मला कॉल उचलता पण येत नाही. तरी एवढं म्हणजे दररोज 4 आणि 3 हजार कॉल येत आहे. कसे उचलू मला हेच काही कळत नाही. प्रसिद्धी काय असते हे सुद्धा भैया गायकवाडला माहित नाही. एक सहज टाइमपास म्हणून रील बनवला आणि ते प्रचंड व्हायरल झाला. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलवर एकच नाव असतंय, हॅलो भैया गायकवाड बोलतोय, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. ह्या रीलमुळं प्रचंड सध्या भैया गायकवाड हा ट्रेंडिंगला गेलेला आहे. आज भैया गायकवाडनी Zee24 सोबत त्याचा अनुभव शेअर केला आणि त्याला बोलताना सुद्धा त्याला खूप माहित सुद्धा नाही की तो किती ट्रेंडिंगला आहे. मात्र भैया गायकवाड आज आपल्या Zee24 सोबत बोललेला आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.